हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खूप पाऊस पडतोय बाहेर आणि म्हणूनच छत्री घेऊन मी हे इंट्रोडक्शन देते आहे. आजचा एपिसोड खूपच स्पेशल आहे कारण आज आहे आपला मॉन्सून विशेष टुडे स्पेशल. यासाठी मी अभिनेत्रीसुद्धा खूप स्पेशल निवडली आहे. सोनी मराठीवरनं ती आपल्याला नव्याने भेटते. मालिकेचं नावच कमाल आहे, तू भेटशी नव्यानं. स्वागत करूया अभिनेत्री शिवानी सोनारचं. मी आणि शिवानी आज मस्त मॉन्सून स्पेशल भजी आणि छान छान पदार्थ खायला जातोय ठाण्यामधल्या मी हाय कोळीमध्ये. चला माझ्याबरोबर. तर मुंबईतला पाऊस हा सगळ्यांना हवा हवासा वाटतो, पण जी लोक इथे राहतात त्यांना खरं पिक्चर काय माहिती असतं. आता पुण्यातले कलाकार जेव्हा मुंबईमध्ये येऊन हा पाऊस एन्जॉय करायचं म्हणतात तेव्हा नेमकं काय होतं ते आज कुठेतरी जाणून घ्यायचा मी प्रयत्न करते. ती आज मला नव्याने भेटली आहे इकडे मुंबईमध्ये, कारण आम्ही याआधी पुण्यात भेटलोय. शिवानी सोनार, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त. कसं वाटतं इकडे? आता कमाल वाटतंय. आत आल्यानंतर बाहेर कसं वाटत होतं? भीती वाटत होती थोडीशी. म्हणजे कार मध्ये असून सुद्धा भीती वाटत होती की हा काय पाऊस आहे यार. म्हणजे कारण असं फुल फ्लेज मुंबईत आता पहिल्यांदाच आली आहे मी, की आता कामासाठी मुंबईत शिफ्टच झालोय बाबा. आता आपल्याला मुंबईला स्वतःच म्हणावं लागणार आहे आपलं. आणि त्यात पहिला हा पावसाळा, त्यात हा धोधो पडणारा पाऊस. काय बोलणार, म्हणजे नाही अगं आम्हाला सवय एवढ्या पावसाची. तुला नव्याने भेटलं असेल ना सगळं इकडे? खूपच नव्याने, सगळंच नव्याने भेटतंय. शिवानी कशी आहेस तू आता? खरी सांग, कशी आहे, कसं सुरू आहे इकडे? मी मस्त, कमाल, फारच भारी वाटतंय मला. आणि मी म्हटलं की मुंबईत शूट करते, पण मी वाट बघत होते ह्या दिवसाची की मी कधी एकदा आता मुंबईत येऊन शूट करीन. आणि सगळं छान आता हळूहळू सेट झालंय. सो येस, मस्त वाटतंय. जसं मी पुणे आणि मुंबईबद्दल बोलले ना, तसंच असं आहे की आत्ताचा एरा आणि 90sचा एरा, खरं तर तो रेट्रो लुक आहे ना आपल्या सगळ्यांना अट्रॅक्ट करत असतो. रेट्रो पार्टी वगैरे आपण ऑर्गनाईज करत असतो. तू नशीबवान आहेस, मी असं म्हणेन की तुला आत्ताची मुलगी 2024 मधली प्लस 90sची ती रेट्रो लुक मधली अभिनेत्री, हे दोन्ही साकारायला मिळतंय. राईट? ही तारेवरची कसरत होती का कुठेतरी? कसं सुरू आहे ते? हो, म्हणजे ते लुक्स मध्ये दिसायला जेवढं इंटरेस्टिंग दिसतंय ना, की सगळ्यांच्या मला खूप कमेंट्स येतात, अरे यार शिवानी काय दिसतीये ह्याच्यात वेगळं, त्याच्यात मस्त वाटतंय वगैरे वगैरे. पण ते दोन्ही कॅरेक्टर प्ले करताना खूप तारेवरची कसरत आहे. म्हणजे मग तेव्हाचा ती मुलगी काय विचारसरणी असेल तिची, कशी असेल. बरं, तन्वीला खूप जास्त शेड्स आणि खूप जास्त लेयर्स आहेत जी 90sची आहे. गौरीचं कसं आहे, गौरी आत्ताची साधी स्वच्छ अशी आहे की ती भोळी आहे. तिला फक्त तिची स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि तिला जगायचं आहे आणि तिला तिच्या आईवडिलांना कुठल्या तरी छान, म्हणजे त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करून त्यांना दाखवायचं की हा मी शिक्षण घेतलंय आणि मला हे सगळं करायचंय वगैरे. पण तन्वीचं तसं नाही आहे. तन्वी खूप शांत, तन्वी मनातलं मनातच ठेवणारी, आणि तन्वीवर खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि तिलाही अभ्यास करायचा आहे. पण तिच्यावर येऊन काही लोक असतात ना ज्यांना खूप प्रेशर असतं की नाही पहिला नंबर आलाच पाहिजे, मग तुला 100% नाही का नाही मिळाले, तुला 99.99 का मिळाले. त्यातली ती आहे. त्याच्यामुळे तन्वीवर जरा सगळी तारेवरची कसरत आहे. आणि अजय सर आहेतच ना सोबतीला. म्हणजे अजय मयेकर आहेत आणि त्यांचं असं सतत नाही शिवानी तन्वी नाही ऐसा करेगी, गौरीचं ठीक आहे पण तन्वी असं नाही करणार. मग त्याच्यात आमची खूप मजा चालू असते सध्या. सो बाहेर इतका पाऊस पडतोय म्हणून सुरुवातच विदाऊट शुगर कॉफीने करूया असा विचार केला. चहा पर्सन आहेत का कॉफी पर्सन? कॉफी, डाय हार्ट कॉफी लवर. चहा नाही कधीच. आमच्याकडे चहा आणि भजी खातात माहितीये पावसात. तुमच्या पुण्यात काय खातात? बाकीच्यांचं नाही माहिती, मी मोमोज खाते गरमागरम. तू इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये तेच बोलत होतीस मोमोज बद्दल. कारण मी खूप मिस करते ते की आता, म्हणजे मी कितीतरी वेळा हे केलंय की खूप पाऊस पडतोय, गाडी काढा, कोणी सोबत असेल नसेल, FC रोडला जा, माझे ते मोमोवाले दादा ठरलेले आहेत, त्यांच्याकडे जा, गरमागरम वाफाळलेले मोमोज हातात घ्या आणि ते मस्त पावसात भिजत खा. कमाल, हे ठरलेलं आहे. येस. पण ना तुझ्या मालिकेच्या निमित्ताने, म्हणजे सोनी मराठीवरच्या तू भेटशी नव्याने या मालिकेच्या निमित्ताने खूप प्रयोग होत आहेत. AIचा प्रयोग हा पहिला आहे. त्याच्यानंतर एकच अभिनेत्री 2 प्रकारच्या भूमिका करते, ही याच्यातनं वेगळी गोष्ट आहे. खरं तर अशा मालिकेचा भाग होणं ही भारी गोष्ट आहे, पण कुठेतरी जबाबदारी सुद्धा आहे, बिकॉज पहिलाच प्रयोग हा आपल्यावर होतोय, राईट?
स्वतःचं बॅक ऑफ द माइंड म्हणा किंवा एक अभिनेत्री म्हणून तू कसं स्वतःला प्रिपेअर केलं? बिकॉज आम्ही आधी संजू बघितली, त्याच्यानंतर तू सिंधुताई सकपाळांसारखी मालिका केलीस. सो काय नेमके काय विचार होते? बिकॉज ना प्रेक्षक आपल्याला एका भूमिकेत एक्सेप्ट करतात, ते विसरून आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे. हाऊ वॉज इट? तू जे आल्या आल्या म्हणालीस ना की तू भेटशी नव्याने, सगळ्यांना नव्याने भेटतेस का, तर हो, ह्या मालिकेच्या बाबतीत ती गोष्ट खरी आहे. मी जेन्युनली सगळ्याच गोष्टींना नव्याने भेटते. एकतर मुंबईत शूट करणं, अपोजिट सुबोध भावे असणं आणि 2 भूमिका एकाच सिरियलमध्ये साकारणं, हे फारच इंटरेस्टिंग आहे. त्यात मी अजय सरांसोबत सुद्धा पहिल्यांदा काम करते, मी सोनीसोबत पहिल्यांदा काम करते, त्यात AI असणार आहे. सो हे सगळंच खूपच दडपण येतं ऑफकोर्स, पण आता तसं नाही वाटत आहे. आता जसं जशी प्रोसेस सुरू झाली ना तशी तशी मजा वाढत गेली आहे त्याची. आणि आता असं होतं की यार पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल. म्हणजे प्रेक्षकांना जेवढी उत्सुकता आहे ना तेवढीच मलाही असते की अरे आता गौरी काय करणार आहे आणि आता तन्वी काय करणार आहे, आता त्यांचं कसं असणार आहे. सो सुरुवातीला आलं मला काही दिवस दडपण की कसं काय, कारण 2 वेगळ्या वेगळ्या भूमिका खरंच करता येतील का, जमतील का. पण त्याच्यासाठीच मी ॲक्सेप्ट पण केली होती मालिका. कारण चॅलेंज, हां, म्हणजे टेलिव्हिजन करत असताना तुम्हाला वेगळ्या वेगळ्या भूमिका करायला मिळणं हे खूप अवघड असतं. ॲब्सोल्युटली. सुरुवात कधी केली होतीस तुझ्या अभिनयाची? आय थिंक 2018 मध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची मालिका केली होती. हिंदी नाही, मराठी. हां, राईट राईट राईट. आणि त्याच्यामध्ये मी लक्ष्मी नावाची भूमिका केली होती, जी बाबासाहेबांच्या वहिनीची भूमिका होती. सो तिथून माझी सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर लगेचच राजा राणीची जोडी, मग सिंधुताई, आणि मग आता तू भेटशी नव्याने. वा. पण या संपूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे जसं आपण एक पायरी चढतो, काही ना काहीतरी लर्निंग आपल्याला प्रत्येक भूमिका मालिका देत असते. मी मगाशी म्हणाले मालिकेचं नावच कमाल आहे, तू भेटशी नव्याने. शिवानी, मला तुझ्याबद्दल इथे खरंच जाणून घ्यायला आवडेल. तू नव्याने कधी भेटलीस असं जाणवलं तुला, की मलाच मी नव्याने भेटले या एखाद्या गोष्टीमुळे, तर ते काय आहे? मी मुंबईत आल्यावर भेटले नव्याने. कारण राजा राणीनंतर अशी एक सिच्युएशन होती किंवा मध्ये एक असा वेळ होता ना की कळत होतं की प्रेक्षकांना आपण ॲज अ ॲक्टर म्हणून आवडतोय, हे सगळं कळत होतं किंवा खूप प्रेम लोक मालिका संपल्यानंतरही देत होती. पण एक असा पिरियड येतो ना की जिथे तुम्ही स्वतःलाच अंडर एस्टिमेट करायला लागता. आणि मी त्या मधल्या एका 6 महिन्यात स्वतःला प्रचंड अंडर एस्टिमेट केले की मला हे जमणारच नाही. म्हणजे खूप छोटी छोटी गोष्ट दर्शना, की घर घ्यायचं आहे ना, फॉर एक्झाम्पल घर घ्यायचं आहे ना, अरे मग आपण एवढं मोठं घर घ्यायची काय गरज आहे, छोटं घेऊ ना, मला नाही गरज लागणार. गाडी घ्यायची आहे ना, कशाला ही गाडी घेऊ, मी कमी याचीच गाडी घेईन. सो खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आणि अशा गोष्टींमध्ये सुद्धा मी स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करत होते. पण ह्या मालिकेच्या निमित्तानं जशी मी मुंबईत शिफ्ट झाले, आणि सॉरी मी थोडी डिस्ट्रॅक्ट झाला सुगंध अरे यार. आणि मुंबईत आल्यानंतर असं झालं की मी स्वतःचा रिस्पेक्ट पुन्हा नव्याने करायला लागले. कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त वाढली आणि ज्या गोष्टीला नाही म्हटलं पाहिजे त्याच्यासाठी मी सुरुवातीला असं स्वतःला प्रिपेअर करेन, नाही आपल्याला ह्या गोष्टीला नाही म्हणायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे नाही की हे मी नाही करणार तर मी हे नाही करणार, किंवा हे करणार तर मी हे करणार. आणि मग ते सगळं ती प्रोसेस आत्ता नव्याने सुरू झाली आहे परत माझ्यासाठी, ज्याच्यात मला खूप मजा येते आणि स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट खूप वाढतोय, किंवा की मला कळतंय की हे आपले लिमिटेशन्स आहेत, आपल्याला इथे थांबायचं आणि इथे आपण स्वतःला एक्सप्लोर करू शकतो. सो हे सगळं आता घडतंय. ओके, तर डिस्ट्रॅक्शन तिच्या चेहऱ्यावरनं पण मला दिसतं इथे. सो सुरू कर. हो येस, करते. ती मोमोज म्हणते, पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे भजीच खायची पद्धत आहे आमच्या मुंबईमध्ये. काही हरकत नाही. तर पनीर भजी, कांदा भजी, बटाटा भजी आणि कोथिंबीर वडी आहे. कोथिंबीर खाणारे मी पहिले. सुरू कर. येस करते. शिवानीने सुरुवात केली आहे कोथिंबीर वडीपासून, तर सुरू कर अजून सुद्धा. येस. मी हे पनीर भजी आहे, इफ इन केस तुला हेल्दी हवं असेल तर, आणि अनहेल्दी हवं असेल तर हे 2 आहे. बरं शिवानी, तू किती फूडी आहेस? खूपच आहे. म्हणजे गरम आहे का भजी? नाही, मला वेगळंच आठवलं जरा. फूडी म्हणजे माझा नवरा होणारा आणि माझा सख्खा भाऊ, दोघंही म्हणजे भाऊ तर आता शिकतोय, हॉटेल मॅनेजमेंट करतोय आणि अंबरचं हॉटेल मॅनेजमेंट झालंय. तर तू इमॅजिन कर की
पटवला तसा आहे की खाऊ घालेल. बनवून खाऊ घालेल. बरं, तू आता विषय काढलाच आहे म्हणून विचारते, साखरपुडा करून तू सरप्राईज दिलंस सगळ्यांना. म्हणजे ही जोडी अनएक्सपेक्टेड आहे हे प्रत्येकाचं मत होतं की हे कसं झालं, काय घडलं. शिवानी, काय घडलंय नेमकं? ही लव्ह स्टोरी मला सांग. काय आहे लव्ह स्टोरी तुझी आता? हो, मला जाणून घ्यायची. कधी भेटलात, काय भेटलात? आम्हालाही अनएक्सपेक्टेडच होतं हे की असं कसं झालं, कारण आम्ही 2 टोकाची माणसं आहोत. मी खूप वेगळी आहे, तो खूप वेगळा आहे. पण थोडक्यात सांगते. सो तो त्याचा एक शो संपवून पुण्यात आला होता. तो पुण्याचाच आहे. सो तो पुण्यात आला होता. मी माझा एक शो संपवून पुण्यात आले होते आणि आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण म्हणजे असं नाटकाच्या प्रयोगांना भेटलो किंवा कोणाच्या तरी लग्नात भेटलो एवढीच ओळख होती. असे खूप फ्रेंड झोन किंवा कट्टाच टाकलाय असं कधी नव्हतं झालं. सो त्या पिरियडमध्ये लिटरली त्या 15-20 दिवसामध्ये असं झालं की आमच्या दोघांचा एक कॉमन फ्रेंड आहे, जो माझा बेस्ट फ्रेंड आहे पराग. त्या एक शॉर्ट फिल्म करायची होती आणि त्याच्या खूप दिवसांपासून हे डोक्यात होतं की मला तुम्हाला दोघांना ॲज अ कपल म्हणून कास्ट करायचं. आणि आम्ही त्याच्यासाठी भेटलो, त्याच्या वाचन आणि मग रिहर्सल वगैरे त्याच्यासाठी आम्ही भेटलो आणि समहाऊ ती शॉर्ट फिल्म नाही झाली, पण ही फिल्म वर्क झाली. शॉर्ट फिल्मने बना दी जोडी असं म्हणेल. असं ते नंतर पुढे झालं सगळं. मग त्यांनी विचारलं की काय तुझे विचार आहेत नक्की, काय झोन आहे. आणि मग झालं पुढे दर्शना. पण हे एवढं सिक्रेट कसं ठेवलं तुम्ही? कसं ठेवलं म्हणजे, कारण कानोकान खबर नाही कोणाला. सिक्रेट कसं ठेवलं? हो, म्हणजे मला तू जी रिॲक्शन दिली आहेस ना, ती खूप जण कसं काय, तुम्ही दोघं कसं काय, ही रिॲक्शन झाली, तुमच्या दोघांचं का वगैरे हेही झालंय. पण ठेवलं. म्हणजे आम्ही दोघं एकतर आम्ही वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये होतो नंतर. सो आम्ही असं खूप भेटलोय किंवा मग स्टोरीजच टाक किंवा असं कधी काही झालं नाही. पण जी खूप क्लोज लोक आहेत त्यांना माहिती होतं, फ्रेंड्सना आणि घरच्यांना माहिती होतं सगळं. आणि मग तेव्हा आम्ही दोघांनी एक गोष्ट ठरवली होती की नाही, आता आउट करायचं तर मग आता साखरपुडा करूनच आउट करायचं. घरचे लगेच हो म्हणाले? कारण तुम्ही दोघे सेम फील्ड मधले आहात. तर नाही, घरच्यांनी नाही काही प्रॉब्लेम क्रिएट केला. घरचे लगेच हो म्हणाले. आम्ही भेटलो, मी त्याच्या घरी पहिल्यांदा भेटले, मग तो माझ्या घरी आला होता. सो घरच्यांना आवडलो आम्ही एकमेकांच्या. वा, मस्त. जेव्हा फोटोशूट झालं होतं या मालिकेचं, तू भेटशी नव्याने, तू सोबत दादांना एक मस्त फ्रेम दिली होतीस त्यांच्या भूमिकांची आणि देन मध्ये या मालिकेची भूमिका. याच्यावरनंच दिसलं की तू किती अडॉर करतेस त्यांचं काम किंवा तू किती एक्सायटेड आहेस त्यांच्याबरोबर काम करायला. आत्ता सुरू झालं शूट, देन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. एकावेळी आपण 2-2 भूमिका करतोय. त्यांचं AI आहे आधीची भूमिका. शिवानी, हा एक्सपिरियन्स खरंच कमाल असणार, कारण प्रत्येकाला हवं असतं की त्यांच्याबरोबर काम करायचं आहे, राईट? तुला भीती होती का जेव्हा पहिल्यांदा तो सीन आला? आणि तुम्ही आता रिसेंटली ना प्रोमो बघितला होता लायब्ररीचा, मी त्यांना बघूनच घाबरले त्या नजरेतनं. तुझं काय होत असतं? हो, म्हणजे रिहर्सल करतानाचा सुबोध सर आणि टेक देतानाचे सुबोध सर हे वेगळे असतात. मग रिहर्सल करताना आपल्याला हे कळलेलं असतं की हा मार्क आहे, इथे लाईट घ्यायचा, हे करायचं ते करायचं, हे सगळं क्लिअर होतं तिथे. पण टेकच्या वेळेस सुबोध सर जे करतात ना, त्याच्यासाठी मला ॲज अ गौरी म्हणून वेगळं काहीच करावं लागत नाही. कारण वाटते भीती, वाटतच असते ती भीती. तर म्हणजे मला असं वाटतं ते फक्त ते ॲक्ट करत असतात आणि मी रिॲक्ट करत असते. सो त्याच्यातनं ते होऊन जातं असं. पण मला एक गोष्ट अशी छान वाटते की मी खूप लकी आहे की माझ्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर मी खूप छान लोकांसोबत काम करते. कारण पहिल्यांदा शुभांगी गोखलेंसोबत काम करणं असू दे किंवा आत्ता सुबोध सर असतील, काय असतं ना, तुम्ही काहीही केलं नाही, म्हणजे त्यांनी दरवेळेस येऊन सांगितलं जरी नाही की शिवानी हे असं नाही असं करायचं आहे, ते तसं नाही तसं करायचं, तू फक्त ऑब्झर्व जरी केलंस ना दर्शना, तरी खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळतात. खूप म्हणजे प्रचंड. अच्छा, हे असं आहे का, हां ओके, ही रिॲक्शन अशी दिली, हे असं असंख्य गोष्टी असतात. बरं, फक्त कॅमेरासाठी असं नाही, पण कॅमेरा मागे माणूस म्हणून पण तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे सुबोध सर इतके प्रचंड काय म्हणू, म्हणजे उत्सुक आहेत किंवा एक्सप्लोरर असतात ना लोक, तसे ते आहेत की त्यांना प्रत्येक गोष्टीत बारकाव्यात सकट इंटरेस्ट असतो. त्यांना शोधायचं असतं हे असं काय, मग हे का असं केलं. मग आता आम्ही लायब्ररीचा सीन ज्या दिवशी शूट करत होतो त्या दिवशी त्यांनी बसल्या बसल्या 2 पुस्तकं वाचली. हो, 2 पुस्तकांनी मला सांगितलं पण की शिवानी ह्या पुस्तकात ना हे आहे, ते आहे, तर तू पुस्तकं पण ते मला खूप सजेस्ट करतात. मी फार वाचनवाली झोनची नाही आहे,
पण तरी ते मला सांगतात, मग ते मला सजेस्ट, छोटी छोटी पुस्तकं, कवितांची पुस्तकं, तुला आवडतील अशा जॉनरची पुस्तकं, हे ते मला सतत सजेस्ट करतील. मी काय फूडी आहे, ते माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट फूडी आहेत. म्हणजे आता आम्ही प्रमोशनसाठी जेव्हा सुद्धा फिरतो ना, मग कोल्हापूरला गेलो मिसळ खायला जाऊ, मग हे खाऊ ते खाऊ, असं खाऊ तसं खाऊ, असं त्यांचं प्रचंड चालू असतं. सो ऑफस्क्रीन सुद्धा आणि ऑनस्क्रीन सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात. वा, पण सेटवर कसा माहोल आहे? सेटवरचे किती कोण कोण कसे कसे फूडी आहेत? किशोरी साई सुद्धा आहेत ना मालिकेमध्ये, त्या म्हणजे लाड आणि त्यांचं रील्स, हा काय असतं नेमकं? किशोरी ताई, तिच्यासोबत पण मी पहिल्यांदाच काम करते, पण तिच्या इतकी पॉझिटिव्ह व्यक्ती मी आजतागायत नाही पाहिली. म्हणजे ती इतकी प्रचंड पॉझिटिव्ह आहे की म्हणजे एवढं नाही ग, नसतात. आणि म्हणजे तिच्या लेवलची माणसं तर नसतातच. सो ते फारच सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी. आणि तिच्यासोबत जो मी पहिला सीन केला होता, पहिल्या सीनलाच असं माझ्याच अंगावर आली होती ती गोष्ट की अरे, एकतर आमच्या दोघींचं नातं खूप वेगळं आहे, त्यात आम्ही आता जे सीन चालू आहेत ते खूपच वेगळे आहेत, मजा चालू आहे सगळीच. पण ती जे करते ना, ते आपल्याला द्यायचेत एक्सप्रेशन्स वेगळे, पण आपल्या मनात वेगळं चालू आहे, हे सगळं तिथे माझं घडत असतं. पण फार, आणि ती फूडी म्हणजे मी पण नॉनव्हेज लवर आहे, मला प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे ती अशी जेव्हा केव्हा तिचं शूट असतं आणि तिने जर काही खायला आणलं तर मग मज्जा, चंगळ सेटवर. शिवानी, पण तू खाण्याबद्दल सांगतेस की तुला खायला आवडतं, आणि भाऊ हॉटेल मॅनेजमेंट, होणारा नवरा त्याचं झालंय हॉटेल मॅनेजमेंट करून. पण तू कधी आयुष्यात आतापर्यंत किचन मध्ये गेली आहेस का? तुझी मैत्री कधी झाली पहिली किचनची? हो, गेलीये मी किचन मध्ये, जाते मी आता हल्ली किचन. गणपतीला गेलेले तेव्हा हिने मला दिला होता राजगिराचा लाडू. हो, कारण तेव्हा तुझा उपवास होता. येस. हा, सो मी आधी एवढी हे नव्हतं. चहा पण दिला होता, पण तो मी नव्हता गेला, आईने केला होता. सो मी मुडी आहे प्रचंड. मला ज्या गोष्टी आवडतात त्याच मला बनवायला आवडतात. अदरवाईज मी फार झोनमध्ये नव्हते त्या. पण आता ऑफकोर्स अंबर आयुष्यात आल्यानंतर असं झालं की नाही, आता शिकलं पाहिजे. आणि आईचंही असं झालं की अगं बनव काहीतरी, जमलं पाहिजे तुला. त्याच्यामुळे जेव्हा वेळ असतो तेव्हा, आणि मी बनवते. मी चिकन चांगलं बनवते, खिचडी चांगली बनवते. फिश आत्ता हळूहळू शिकतीये बनवायला. खूप प्रो लेवल नाही गाठली आहे मी त्याच्यात, पण असे फ्राय वगैरे चांगले करू शकते. तू कालवण करायला सांगशील तर ते जरा कठीण आहे माझ्यासाठी. हे सगळं आहे. पण जे माझा असा कुठला पदार्थ कधी फसला नाहीये. हा, म्हणजे की आईला हे काय झालं, हे नाही झालंय माझं कधी. जे बनवले ते आवडलंय लोकांनी, हा ठीक आहे, म्हणजे एवढं पण नाही, पण काय जेवण बनवते खायलाच पाहिजे असं नाही. असा झोन आहे सध्या. पण आय थिंक जाईन मी तोपर्यंत तिथे काही वर्ष अजून जर प्रॅक्टिस करत राहिले तर 100% छान जेवण बनवेन. सगळ्यात पहिले काय बनवलं होतंस तू? काय शिकलीस बनवायला? खिचडी, आपली नॉर्मल खिचडी. कारण आमच्या घरी खिचडी सतत बनते आणि ते असे कम्फर्ट फूड आहे ना, की तुम्ही कुठेही कधी खाऊ शकता, जास्त सामान नाही, काही नाही. आणि मला प्रचंड आवडते खिचडी खायला. त्याच्यामुळे मग त्याच्यात काय तुम्ही कुठे काही, म्हणजे तुला वाटलं कधी तर तू कोळंबी टाकलीस, कधी वाटलं तर काय सगळ्या भाज्या टाकल्यास, हे होऊ शकतो. त्याच्यामुळे ते बनवायला शिकले आणि ती मी चांगली बनवते. पण व्हेज नॉनव्हेज काय, जर तुला कोणी जेवायला बोलवलं कधी तर तू काय? मी काय प्रेफर करेन? मी नॉनव्हेज प्रेफर करेन. मी नॉनव्हेजमधलं काही प्रेफर करेन. सो कोळंबी माझा फेवरेट आहे. वीक पॉइंट आहे. नोट करून घ्यावे. मी आहे कोळीवाल्यांनी. कोळंबी वीक पॉइंट आहे. कोळंबी माझा वीक पॉइंट आहे. सो ते मी खाल्लं. आणि मी मागच्या काही म्हणजे मी खूपच नॉनव्हेज खायचे. सो मी आता मध्ये जरा पोट खराब झालं होतं म्हणून मला डॉक्टरने सांगितलं की थोडं कमी कर. म्हणून मी गेल्या काही वर्षभरामध्ये जरा कमी केलंय नॉनव्हेज. आणि आता मी व्हेज खूप एक्सप्लोअर करायला लागली आहे. जसं की सो व्हेजमध्ये सुद्धा मला काय म्हणतात, मला व्हेजमध्ये मी काहीही खाऊ शकते. पण त्यातल्या त्यात मला घरची पावभाजी खूप आवडते, घरी बनवलेली. बाहेरपेक्षा मला घरची पावभाजी खूप जास्त आवडते. आणि अजून काय, आता विचार करायला लागतं मला. असं कोण म्हणतं गाणं लाव की आपण विचार करतो काय गाणं लावायचं. हा, तसं झालंय. पण आता खाऊ शकते. म्हणजे मी आता व्हेज पण प्रेफर करते कधी कधी बाहेर गेल्यावर की व्हेज खाऊयात. पण डाएट हा झोन होता का तुझा, किंवा आहे का कधी क्रॅश डाएट म्हणा, किंवा असं असतं ना की इन्स्टंट फोटोशूट आहे तर मग आपण जरा क्रॅश डाएट करूया, असं कधी डाएट हा शब्द आहे का पण आयुष्यात? हो, आहे.
डाएट हा शब्द आहे आणि पण ते असं खूप एक्स्ट्रीम नाही केलंय मी कधी. हां, स्वीट कंट्रोल करते प्रचंड, कारण मला प्रचंड गोड खायला आवडतं, पण मी आता ते खूप कंट्रोलमध्ये आणले की नाही. म्हणजे कॉफी पण मी खूप प्यायचे, पण नाही, कॉफी पण आता कमी केली. म्हणजे कीटोवाली जी कॉफी असते ना, तूप आणि तशीवाली कॉफी हां मी प्रिफर करते. आणि पण असं कधीच नाही केलं की म्हणजे काय जेवण कमी केलंय, फक्त सॅलडच खाणार वगैरे, हे मी नाही कधी केलं. माझं खूप वर्षांपासून हा एक फंडा आहे की मी रात्रीचं जेवण 7-7:30ला करते आणि मी तेच गेली अनेक 3-4 वर्ष वगैरे फॉलो करते. ओके. भजी थंड होतीये. अनहेल्दी पदार्थ आवडतात ना तुला? म्हणजे फ्राईड. तुला ही कोथिंबीर वडी खूपच आवडली वाटतं. तिने दुसऱ्या कुठल्याही भजीला आल्यापासून हात लावला नाहीये. तिला इतकी आवडली कोथिंबीर वडी. ऍक्च्युली ट्राय करते मी पण. पुण्यात कुठे खायला जातेस तू? म्हणजे खूप ठिकाण आहेत तिथे. पुण्यात कोथरूडमध्ये एक यॉर्कशायर नावाचं रेस्टॉरंट आहे जिथला ब्रेकफास्ट खूप फेमस आहे. पण मी जातेच, म्हणजे मी पुण्याला गेल्यावर माझी एक तरी फेरी असते तिथे. सो तिथे तू ऑमलेटचं काहीही खा, म्हणजे फारच कमाल मिळतं. मला तिथला पास्ता खूप आवडतो, रेड सॉस पास्ता. आणि तिथे एक हनी ग्लेज चिकन सॅलड मिळतं, जे आता नाही मिळत, पण मी त्यांना सांगितलं तर ते माझ्यासाठी देतात, बनवून देतात. सो ते खायला मी 100% जाते. वा, मस्त. शिवानी, पण आता बरेच वर्ष झाली तू काम करतेस इंडस्ट्रीमध्ये आणि वेगवेगळ्या भूमिका तर आहेस तुझ्या वाट्याला. पण असं असतं ना की आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा काहीतरी बदल आपल्याला स्वतःमध्ये करावे लागतात किंवा आपल्याबद्दलचं काहीतरी एक्सेप्ट करावं लागतं, राईट? तू ज्यापासून सुरू केलंस, काय स्वतःमध्ये बदल केलेस का? किंवा असं वाटलं तुला की आपण चेंज करावं? खूप इम्पॉर्टंट माइंडसेट, की तुम्ही तुमचा अप्रोच कामाकडे बघण्याचा काय आहे, तुमचा फोकस काय आहे, हे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. की काय पद्धतीचं काम करायचं आहे, त्याच्यासाठी काय करावं लागतं आणि ते करण्यासाठी तू कितपत रेडी आहेस, मग काय करण्यासाठी तू रेडी नाही आहेस, ह्याची क्लॅरिटी आपल्याला असायला हवी. आणि मग ती क्लॅरिटी मला हळूहळू मिळत गेली. बरं, टच वूड, पण मी जेन्युनली खूप चांगल्या लोकांसोबत कामं केली आहेत, करीन इथून पुढे. पण जे संस्कार तुमच्यावर होतात ना, ते खूप महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल, शुभांगीताईसोबत काम करत असताना किंवा विनोद लवेकरांसोबत काम करत असताना शिस्त, त्यांनी मला शिस्त लावली आहे, कामाची शिस्त. की टेलिव्हिजन करत असताना तुम्हाला एक पर्टिक्युलर शिस्त असायला हवी, एस्पेशली लीड करत असताना, कारण तुम्ही 12-12 तास काम करत असता आणि त्या 12 तासांमध्ये तुम्हाला वेगळ्या इमोशन्स कॅरी करून काम करायचं आहे. अख्खी मालिका तुमच्या शोल्डरवर रन करत असते. करेक्ट. प्लस हे तुला असं नाही आहे ना, असं नाही की तुम्हाला फक्त 8 दिवसच करायचं आहे, महिनाभरच करायचं आहे. तुला ते पूर्ण जोपर्यंत मालिका सुरू आहे तोपर्यंत ते कंटिन्यू करायचं आहे. मग ते कुठेतरी कंटाळवाणं पण नाही वाटलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या माइंडला फ्रेश कसं ठेवाल, सो ह्या सगळ्या टेक्निक्स असतील. आणि मग त्याच्यात खूप बारीक गोष्टी असतात. मग तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, आणि झोप किती घेतली पाहिजे. सो त्या गोष्टी, जसं की मी आधी या गोष्टींचा कधीच विचार नाही केला की मी रात्री किती वाजता झोपतीये, मी किती वाजेपर्यंत टाइमपास, मी मजा करायची ना, मग आपण कितीही वाजेपर्यंत करू, आपण काहीही खाऊ, असं सगळं माझं असायचं. पण आता तसं नाही आहे. आता म्हणजे मला नाही चालत 11च्या पुढे झोप, मी झोपलेच पाहिजे कंपल्सरी. मी झोपलेच पाहिजे, किंवा मी इतका वेळ काम करते तर त्याच्यासाठी मी ह्या गोष्टी खाल्ल्याच पाहिजेत, तर माझ्या अंगात एनर्जी राहणार आहे, तर माझ्या त्या चेहऱ्यावर दिसणार आहे, वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टींचे लिमिटेशन सुद्धा मी स्वतःला घातलेत. प्लस तुम्ही तुमचं माइंड फ्रेश ठेवण्यासाठी काय, डिपेंड्स ना, प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. काही जणांना वाचन करून छान वाटू शकतं, काही जणांना पुस्तकं बघून, फिल्म्स वगैरे बघून छान वाटू शकतं, काही जणांना फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करून छान वाटू शकतं, काही जणांना मित्रमैत्रिणींना भेटून छान वाटू शकतं. असं काहीही. तर त्या गोष्टी शोधल्यात मी, की आपल्याला कुठे जाऊन खरंच आपण रिफ्रेश होतोय आणि कुठे जाऊन छान वाटतंय. हे सगळं. तुला काय करून छान वाटतं? मला गाणी ऐकून छान वाटतं खूप. म्हणजे माझ्या दिवसभरात इधर मी कॅमेरा समोर असते, नाही तर माझ्या कानात एअरपॉड्स असतात. ओके. एवढं आहे की सतत माझ्या कानात एअरपॉड्स असतात. म्हणजे एक वेळ माझा फोन हरवला तर चालेल, माझे एअरपॉड्स नाही हरवले पाहिजेत. चालेल, मी करीन मॅनेज काहीतरी वेगळं, पण एअरपॉड्स नाही हरवले पाहिजेत, असं आहे लिटरली. सो मी प्रचंड गाणी ऐकत असते. माझी आई, समजा जर तिला कळलं ना की हिची चिडचिड झाली आहे, तर आई मला विचारते, तू गाणी नाही ऐकली आहेस का?
किंवा मग तू जरा गाणी ऐक वगैरे. मग नवीन गाणं दिसलं कुठलं तिला तर ती मला सजेस्ट करेल किंवा मला कुठलं आवडलं तर मी तिला सजेस्ट करते. सो हे सगळं आमचं चालू असतं. आणि प्लस मला घरच्यांसोबत वेळ स्पेंड करून सुद्धा खूप मस्त वाटतं. पण भाऊ हॉटेल मॅनेजमेंट करतोय राईट, आणि आपण इंटरव्ह्यू केला होता भाऊबीजेचा राईट, तेव्हा तो म्हणाला होता की तेव्हा तो जस्ट ॲडमिशन घेणार होता. तो किती प्रो लेवलचा झालाय, काय काय बनवलंय त्याने? खूप प्रो खूप प्रो म्हणजे एक्सपेक्टेडच नाहीये हे. मला एक्सपेक्टेडच नव्हतं त्याच्याकडनं की तो असं काहीतरी जेवण बनवेल. म्हणजे त्याला नाही चालत. सुरी कशी धरलीये काहीतरी कापत असतं ना, ह्याच्यावरनं सुद्धा तो मला आणि आईला ऐकवतो. अशी नसते पकडायची, असं नाही, हे काय असं कोण कापतं वगैरे, हे सगळं आमच्याकडे चालू असतं. मग त्याच्यानंतर त्याला असे बेसिक म्हणजे ह्यांना मी बेसिक नाही म्हणणार, पण त्याची पद्धतच वेगळी आहे. हां, म्हणजे पद्धतच वेगळी आहे त्याची. की मग त्याला जर सांगितलं ना की घरी येऊन काहीतरी बनव, मग तो आपल्याला एक लिस्ट देतो, मेनू कार्ड, हे पहिले तू घेऊन ये बाजारातून, हे मिळालं तर आपण बनवूयात, नाहीतर आपण नको बनवायला. म्हणजे हो ऍक्च्युली, म्हणजे त्याचं असं नाही की घरी आपलं असं होतं ना की अरे आता एवढंच सामान आहे मग ह्याच्यात बनवू वगैरे. नाही. प्रो लेवल म्हणजे प्रो लेवल. मग ते तू जा, तू सामान घेऊन ये, मग मी तुला व्यवस्थित बनवतो. आणि तो देतो ज्यावेळेस साधं असं ठेवलंय नुसतं समोर, असं नसतं, व्यवस्थित सजवून छान की आपल्याला ते बघता क्षणी खावंसं वाटलं पाहिजे असं तो बनवतो. काय बनवलं पण त्याने तुझ्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा? त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सँडविच बनवलं होतं. तो खूप कमाल कॉफी, म्हणजे कोल्ड कॉफी किंवा थिक शेक्स जे असतात ना ते फारच कमाल बनवतो, फारच कमाल. अजून मी नसताना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी बनवल्यात, कारण मी नसतेच घरी. त्याचा कसं असतं, तो सॅटर्डे संडेला जातो पुण्याला, त्याच्यामुळे तो बनवतो. सो त्याने आय थिंक चिकनचं काहीतरी बनवलं होतं मध्ये, जे त्यांनी खूप दादरमध्ये राहतो. सो तो असं काय 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 बनवत असतो. वा. पण आईच्या हातचे पदार्थ आपल्या सगळ्यांचा वीक पॉइंट असतो राईट. काय आवडतं आईने बनवलेलं? आता सगळंच आवडतं ग, आपल्याला करावं लागतंय ना. आधी केलाय मी माझ खूपच, हा हे नाही खाणार ते नाही खाणार वगैरे वगैरे. पण आता असं होतं की नाही, आता तिच्याच हातचं खायचं आहे. सो तिच्या हातचं माझी आई खूप कमाल चिकन कथ्थी कबाब बनवते, फारच कमाल. सो ते मला प्रचंड आवडतात. मला आपलं उसळ असते ना, बिरड वालाचं बिरड, ते खूप आवडतं तिच्या हातचं. पुरणपोळी ती खूप छान बनवते. सो ॲक्च्युली आई सगळंच चांगलं बनवते, पण त्यातल्या त्यात मला हे माझे फेवरेट आहेत पदार्थ तिच्या हातचे. की ते ती फारच हे आपले बटाट्याचे पराठे खूप छान बनवते ती. सो ते तर म्हणजे असतातच, म्हणजे मी घरी गेल्यावर कंपल्सरी एकदा तरी सकाळी नाश्त्याला असतातच. आणि मला ते तिच्याच हातचे आवडतात. मला जेन्युनली बाहेर कुठलेच आवडत नाही, मला ते फक्त तिच्याच हातचे आवडतात. आता तू टिफिन बनवून येतेस का सेटवर जेवतेस? कारण सेटवर सुद्धा काय काय असतं ना छान लंचमध्ये, किंवा इव्हनिंग स्नॅक्स हा फार महत्त्वाची गोष्ट असते सेटवरची राईट. सो काय असतं तुझं नेमकं? नाही, माझ्यासाठी डबा येतो. सो अगदीच मला वेळ असेल तर मग मी फार बेसिक गोष्टी, मग सॅलेड असेल, ताक असेल, अशा गोष्टी मी घेऊन जाते. पण मला एवढा वेळ नसतोच की मी घरी बनवीन काहीतरी आणि मग मी सेटवर घेऊन जाईन. झोप पूर्ण होणं महत्त्वाचं. हां, सो एवढा वेळ नसतो. मी डबा लावलेला आहे, जो डबा दुपारी माझ्या सेटवर येतो. तो डब्यात 2 भाकऱ्या असतात, 1 भाकरी दुपारी, 1 भाकरी संध्याकाळी. सो माझ्याकडे इव्हनिंग स्नॅक्स वगैरे असं काही नसतं. ते 2-2 तास वाला प्रकार नाही तुझ्याकडे? आता भूक लागली तर ड्रायफ्रुट्सच खा. हा, ते खाते मी. ड्रायफ्रुट्स आलं. हा, मी कंपल्सरी रोज सकाळी ड्रायफ्रूट शेक पिते. मग त्याच्यात रात्रभर भिजवलेले ड्रायफ्रुट्स, दूध, आणि मग काय तुझ्याकडे कुठलं फ्रूट असेल तर ऍपल असेल तर ऍपल किंवा बनाना असं टाकून मग तो शेक प्यायचा. त्याच्यात माझा ब्रेकफास्ट डन होतो. मग नंतर भूक नाही लागत, एवढं ते हेवी असतं. सो ते ठरलेलं आहे. आणि मग नंतर जेवणच डिरेक्टली. ओके. तर या मुंबईच्या पावसामध्ये भजीचा तू आस्वाद घे, कारण पुढेही तुझ्यासाठी काय काय प्लॅन केलेलं आहे. ऍक्च्युली सारखं पनीर भजीकडे माहित नाही का? पनीर भजी तुझा वीक पॉइंट आहे का? नाही. तर शिवानी, मी भजी जरा बाजूला ठेवली आहे, कारण आपल्याला अजून बरंच काय काय खायचं. एक फूडी व्यक्ती सिन्स बसली आहे फ्रेममध्ये. तर मला माहिती आहे तुला नॉनव्हेज आवडतं, पण मी पण मजबूर आहे, म्हणून तुला मी हाय कोई स्पेशल व्हेज थाळी आज आमच्याकडनं आहे. डन. आय होप तुला ती आवडेल आणि तू मजा करशील तेही खाताना. बरं, तू नाटकी आहेस का खाण्याच्या बाबतीमध्ये का नाही? होतीस? हां, लहानपणी होते. हां.
आता नाहीये आणि हा गुलाबजामवर जीव अडकला. गुलाबजामवर जीव अडकला. वा, तर तुझ्यासाठी तांदळाची भाकरी आहे आणि बिरडा आहे वालाचं. आपल्या दोघींना थाळी वेगवेगळी आहे. माझ्या ह्याच्यामध्ये मटकीची उसळ आहे. क्या बात आहे. वा वा वा. थँक्यू दादा. याच्यातलं काय काय आवडतं तुला? वालाचं बिरडं तू सांगितलंस तुझं मला हे सोडून बाकी सगळं आवडतं. काय सोडून? अच्छा, पालेभाज्या खात नाहीस हे मला कळलं इथे. हा, घरी तू कधी ओरडा खाल्लायस का एखादा पदार्थ न सगळं खाता? झालंय. पालेभाज्यांवरनं सगळं झालंय. म्हणजे घरचे, आता सासरचे वगैरे सगळ्यांनी ओरडून प्रेमाने समजून खाऊन बघ काय होणार आहे, उलटी होणार आहे का तुला वगैरे, नाही असं बोलून झालंय. सगळं झालंय. सो मग आता त्यातल्या त्यात पराठे वगैरे, हा, मेथी पराठा वगैरे असं. हा, एवढं ठीक आहे. भाजी आणि मेथी पण त्यातल्या त्यात ओके. शेपू आणि पालक नाही, जमत नाही त्यांची. नाही म्हणजे नाही, शक्यच नाही. त्यातल्या त्यात मी ती आंबाडीची भाजी पण आता थोडी थोडी खाऊ शकते की खाऊ शकते. नाही आता खाल्लंच पाहिजे, आपल्या शरीरासाठी चांगलं आहे वगैरे, तर मी थोडीशी टेस्ट करीन, एवढं ठीक आहे. पण अंबर बद्दल तू मला सांगितलंस की तो हॉटेल मॅनेजमेंट त्याने केलंय. त्याने काय तुझ्यासाठी एकदम छान बनवलंय? ॲक्च्युली तो सगळंच खूप छान बनवतो, म्हणजे तो कमालच बनवतो जेवण. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी ग्रीन चिकन केलं होतं आणि नंतर लगेचच एक 4-5 दिवसात त्यांनी, मी तुला म्हटलं बघ मला ते यॉर्कशायरचं हनी ग्लेज चिकन सॅलड आवडतं, तर त्यांनी ते घरी ट्राय केलं होतं आणि त्यांनी जास्त भारी केलं होतं. सासरची मंडळी फूडी आहेत ना? हा, प्रचंड. म्हणजे वेड्यासारखं त्यांचा बिझनेस आहे अगं तो कॅटरिंगचा. त्याच्यामुळे ऑफकोर्स सगळे म्हणजे लाड, अतिप्रचंड लाड आहेत त्या बाबतीत. की काय म्हणशील तेव्हा सगळं समोर. आणि कुठलीच गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हातची तर तू व्हेज खा, नॉनव्हेज खा, प्रेमात आहेत लोक. म्हणजे मी जेव्हा डेट करायला लागले अंबरला, तर आमचे जे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत ना, तर ते जेव्हा मला भेटायचे त्यांना जर अंदाज आलेला असेल की असं काहीतरी घडतंय, असं काहीतरी शिजतंय, तर ते मला येऊन सांगायचे, शिवानी काकूंच्या हातची बिर्याणी खा, शिवानी काकूंच्या हातचं श्रीखंड खा, शिवानी ऐक ना पुरणपोळी खाल्लीस. हे केलंय लोकांनी. म्हटलं अरे मी त्यांना भेटलेच नाही, मी हे कसं सांगणार त्यांना की तुम्ही माझ्यासाठी हे बनवा किंवा ते बनवा वगैरे. पण मग त्यांनी एकदा माझ्यासाठी, मला कोळंबी आवडते म्हणून त्यांनी अंबर सोबत माझ्यासाठी कोळंबी करी पाठवली होती, जी मी माझ्यापेक्षा माझी आईच खाऊन आईला झालं शपथ की खूपच भारी आहे वगैरे. आई माहितीये ना तुला, तिचं असं झालं काय करी अशी आणि विचारणार रेसिपी विचार ना. अरे पहिले हा आई बिंग आई पहिल्याच याच्यात कशी रेसिपी विचारणार ना की काकू जरा सांगता का रेसिपी वगैरे. आणि आई खूप पॉझिटिव्ह असते, रेसिपी देत नाही किंवा त्यांचे जे सिक्रेट मसाले असतात ते आपल्याला कधीही कळत नाहीत. आपण कितीही डोकं फोडायचा प्रयत्न केला तरी नाही जमत ते, है ना. तर आपल्याला सुरुवात करायची आहे. खायला सुरुवात करायच्या आधी हा गुलाबजाम माझ्याकडनं तुला भेट. अगं एक गरम गरम आहे मस्त. तर हे 2 गुलाबजाम तुला, तुझा एक आणि माझा एक. ओके. बघ चेहऱ्यावर दिसतंय की ते आवडलंय, फक्त असं की गोड कसं खाणार. आणि 2 मी एकासाठी स्वतःला अलाउड केलं की ठीक आहे एक खाऊया. 2 गुलाबजाम पासूनच सुरुवात करते ते. वा वा. उलट आता तू 2 दिलेस ना, मग सुरुवात आणि शेवट गोड. वा, 1 गो. गोड आवडतं, फक्त तू कंट्रोल करतेस ना खायला. ओके बरं सुरू कर. तुझा कम्फर्ट पदार्थ कुठला आहे? एक असा पदार्थ तो दिवसाला तुला कधीही दिला तरी तो नाही म्हणणार, तू खाशील ते काय? मोमोज. मी कधीही खाऊ शकते. खिचडी आणि इडली. मला इडली खूप आवडते आणि इडलीचं मला म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं की मला कंटाळा नाही आलाय इडलीचा कधीच. म्हणजे लहानपणापासून खाते मी इडली. मी बघते जर काहीच आपल्या झोनचं नाही आहे आणि मला कम्फर्टेबल असं काही नसेल तर इडली. लोकांनाही माहिती आहे आजूबाजूच्या की शिवानी ना इडली मंगाऊ केली आहे, वो इडली खाएगी बाकी कुछ मत मंगाव वगैरे. हे इतकं आहे. सो मी इडली खाते. तुम्हाला पुण्याबद्दलच्या जागा सांगितल्यास, मुंबईमध्ये तू आत्ता आली आहेस आणि इकडे बऱ्याच गोष्टी आहेत खायला. एक्सप्लोअर करून झालंय, सुरुवात केली आहे. कुठे गेली आहेस खायला मुंबईत? नाही मी सुरुवात केली आहे अजून असं ठाण्यात. आणि मी दादरला मला भावानी 1-2 ठिकाणी फिरवलं आहे तर ते मी फिरली आहे. अगेन त्यांनी मला दादरमधल्या खूप साऱ्या मोमोजच्या ठिकाणीच फिरवलंय. आणि
मोमो शिवानी सोनार असं असू शकतं. सो त्यांनी मला त्याच्यासाठी फिरवलंय आणि आय थिंक चैतन्यमध्ये त्यांनी मला फिश खायला नेलं होतं. ठाण्यामध्ये पण मी हाय कोळी जे ठाण्यात आहे तिकडे मी सगळ्यात पहिल्यांदा गेले होते. तिकडे गेली आहे आणि बाकी नाही अजून फार फिरले. ठाण्यात अजून फार नाही फिरले. लिस्ट आली आहे माझ्याकडे की इकडे जा, हे कर, हे ट्राय कर, ते ट्राय कर. इवन ते प्रशांत कॉर्नर नावाची एक जागा आहे ठाण्यात. सो तिथे चाट खूप मस्त आहे, सो तिकडे जा असं मला सांगितलंय, पण मी अजून गेली नाहीये. प्लीज तू खा, मी तुला डिस्टर्ब नाही करत. एक दिवस दिला जर तुला फक्त फिरून खायचंय तर तू कुठे कुठे जाऊन काय काय खाशील? सुरुवात कुठून करशील आणि तुझा शेवट कुठे होईल? मोमोज पलीकडे सांग. म्हणजे मुंबईत का पुण्यात? कुठे? एक दिवस दिलाय तुला अख्खा, तुला कुठे कुठे जाऊन काय काय खायचंय, डे आउट तुझा, तर तू कुठे जाऊन काय खाशील अख्खा दिवसभर? सो मुंबईत अजून मी तेवढं नाही एक्सप्लोअर केलं, त्याच्यामुळे ते नाही मला सांगता येणार. पण पुण्यात मी 100% करेन. सो पुण्यात ना सुरुवात माझी कुठनं सांगू. ब्रेकफास्ट मी ऑफकोर्स यॉर्कशायरला करीन, तिथनं सुरुवात होऊ शकते. सो तिथे मी खाईन. जेवण करायला ॲक्च्युली मी अंबरच्या घरी जाईन. हो, म्हणजे तिकडे जेवण मला तिकडे खूप छान मिळायची मला फुल ऑन गॅरंटी आहे. सो मी तिकडे जाईन. त्याच्यानंतर चर्प नावाचा एक रेस्टॉरंट आहे पुण्यात, जिथे पण खूप कमाल व्हेज मिळतं. म्हणजे तिथलं एक मसाला कॉर्न असा काहीतरी एक पदार्थ आहे जो तिथला प्रचंड फेमस आहे आणि खूप छान आहे. तिथे मी खाईन. आणि मग एंड आय थिंक माझा फलाहारला होईल. सो फलाहारला मग खूप सारे ऑप्शन्स आहेत. फलाहारमध्ये मला तिथे सीझनल असतं ऑफकोर्स, तिथे मँगो ब्लास्ट नावाचा एक पदार्थ मिळतो, तो पण मी खाईन. आणि तिथला ड्रायफ्रूट फालुदा नावाचा एक आयटम आहे, त्याच्यासाठी मी क्रेझी आहे. म्हणजे क्रेझी की एवढा मोठा ड्रायफ्रूट फालुदा मिळतो. तू एकटा संपवते? मी एकटी संपवते. ओके. सो तो मी खाईन. आणि प्लस तिथेच ना पहाडी सँडविच पण मिळतो. सो ते पण. सो मला असं वाटतं की दुपारचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी तसं पण मी लवकर जेवते ना. आणि पुणेकर 1 ते 4 झोपतात पण ना. हा, पण म्हणजे ठीक आहे ते. याचं उत्तर दे, याला बघायला देऊ नको. नाही. तर उगाचच आमच्या पुणेकरांना बदनाम करून ठेवलेलं आहे. सगळे नाही झोपत कारण आता. ठीक आहे, पण तू अंबरच्या घरी जेवल्यानंतर तुला लागेल ना थोडासा एक वामकुक्षी. त्यांच्या घरी गेल्यावर झोप. माझ्या वडिलांनाही झोप लागते. तर म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कमी द्या खायला प्लीज, नाहीतर इथे झोपायला लागेल आता. असं सुद्धा घडतं. आणि पण हां, माझा शेवट फलाहारला असेल 100%. मी तिथे पहिले पहाडी सँडविच खाईन आणि मग निवांत ड्रायफ्रूट फालुदा खाशील आणि मग घरी जाऊन झोपी आणि मग पुढे 2 दिवस सुट्टी. मग सुट्टी. तुला तुझ्या 3 अशा मित्रांची नावं सांग ज्यांच्या घरी तुला आवर्जून जेवायला जायला आवडतं किंवा जायचंय कारण तिथे खूप छान जेवण बनतं. ते कोण आहेत इंडस्ट्रीतले? शुभांगीताई ऑफकोर्स. कारण शुभांगीताईच्या हातचं काय म्हणतात, तिने काहीही बनवलं ना तरी ती खूप भारी बनवते, खूपच भारी बनवते. सो तिच्या हातचं काहीही आवडेल मला. म्हणजे तिने कोशिंबीर जरी दिली ना नुसती खायला ताटभर तरी मी खाईन. सो तिच्या घरी मला जायला आवडेल. अजून अरे यार खूप लोक आहेत यार अशी. पण गार्गीताईकडे जायला आवडेल. गार्गी दत्ते. तिच्याकडे तिने फिश बनवावे. ती छान बनवते कारण खूप खूप छान बनवते फिश. सो मी तिच्याकडे जाईन. आणि किशोरीताईकडे जाईन. किशोरीताई पण कोळंबी राईस तिने मध्ये आणला होता सेटवर, जो खायला मी तिच्याकडे जाईन. आता अशा 3 जणांची नावं सांग ज्यांना तुला तुझ्या घरी बोलवून तू बनवून खायला द्यायला आवडेल. शुभांगीताई अगेन, कारण तिला मला गॅरंटी होती की मी नाही बनवणार जेवण असं आयुष्यात कधी वगैरे, पण मला तिला खायला घालायला प्रचंड आवडेल. आणि मला माहिती आहे तिला खूप आनंद होईल मी जर तिला खायला घातलं ना, स्वतःच्या हाताने बनवून असं प्रेम. आणि काही वरण भात जरी खायला घातलं ना तरी तिला प्रचंड आनंद होईल. सो तिला मला खायला घालायला खूप आवडेल. रुचा आणि नितीश म्हणून 2 जण माझे मित्रमैत्रिणी आहेत, जे दोघं आता रुचा तर शोमध्ये काम करते तू भेटशी नव्यानेमध्ये, आणि नितीश अजून एका शोमध्ये काम करतोय. सो त्या दोघांसाठी मला व्हेज काही बनवायला आवडेल. फॉर एक्झाम्पल मिसळ किंवा पावभाजी येते तुला ना, किंवा राईस, एखादा छान मसाला राईस वगैरे असं त्यांच्यासाठी बनवायला आवडेल.
आणि अजून कोणाला तसं तर मी सगळ्यांनाच बोलू शकते, पण आमच्याकडे आता असं आहे ना की सगळ्यांना माझ्या हातचा खाण्यात इंटरेस्ट नसतो, अंबरच्या हातचा खाण्यात इंटरेस्ट असतो, कारण त्यांना माहिती आहे की तो छान बनवतो असं. पण सगळ्यांना बोलू अगं आम्ही, म्हणजे त्या बाबतीत आम्ही दोघं सेम आहोत की आम्हाला सगळ्यांना घरी बोलून पोटभर खाऊ घालायला खूप आवडेल, खूप आवडेल. त्याच्यामुळे तू ये. मी वाट बघत होती फिश खायला आपण दर्शनाला बोलूया. पण शिवानी, या मालिकेच्या निमित्तानं, म्हणजे तू भेटशी रवानीच्या निमित्तानं तू लाईक मुंबईत आलीस, बऱ्याच गोष्टी शिकतेस, एक्सप्लोअर करतेस. इव्हेंटही फार भारी झाला होता. यू आर लुकिंग व्हेरी गुड त्या दिवशी, मस्त होतं. हा एक्सपिरियन्स सुद्धा नव्याने असेल ना तुझ्यासाठी? हो, नव्याने. म्हणजे माझी प्रेस कॉन्फरन्स जी असते ना, ती ह्या शोसाठी मी पहिल्यांदा केली. पहिली प्रेस कॉन्फरन्स पुण्यात झाली होती, पण दुसरी जी प्रेस कॉन्फरन्स झाली ती मुंबईत झाली. आणि ती पहिल्यांदा मुंबईत असं झालेलं, ओ बापरे, हे कसं म्हणजे असं मला कळलंच नाही, रिॲक्टच काय. आय स्टील रिमेंबर मी ओमकारला सांगितलं होतं की ओमकार प्लीज हा व्हिडिओ काढशील का. ज्यावेळेस मी आणि सर उभे होत आणि सगळे पत्रकार आमच्या समोर आहेत, ते फोटोज काढतात, प्रश्न विचारतात, आणि ती जे शाहरुख खानला काय वाटत असेल ते मला काय वाटत असेल यार त्याला, आपल्याला सेम वाटत होतं मला की वाव हे किती मस्त आहे, खूप छान. सो छान वाटत होतं, ऑफकोर्स छान वाटत होतं. आपण कुठेतरी एक पायरी वर आलोय असं एक फिलिंग होतं. आणि त्याच्यामुळे मला खूप मजा आली त्या दिवशी, खूप छान वाटलं होतं. ओके, जर तुला गिवन अ चान्स, तुला सेटवर सगळ्यांना ट्रीट द्यायची आहे आणि काहीतरी बनवून घेऊन जायचं आहे, जे सगळ्यांना द्यायचं आहे तुला ऑब्व्हियसली, तर शिवानी कसली ट्रीट देईल सेटवर सगळ्यांना? व्हेज नॉनव्हेज एनिथिंग. तुला ट्रीट द्यायची आहे सगळ्यांना, तर काय असेल ती ट्रीट? तुला बनवायची आहे पण ती ट्रीट. हो, चालेल ना. हा कॉन्फिडन्सच आवडलाय मला. व्हेज स्वीटमध्ये काही बनवायचं असेल तर मी गाजराचा हलवा बनवू शकते. छान शिकलीस तू बऱ्यापैकी. हा, म्हणजे बेसिक. आता लोक आहेत ना आजूबाजूला शिकवायला खूप, त्याच्यामुळे गाजराचा हलवा मी त्यांच्या सगळ्यांसाठी बनवीन जर स्वीट बनवायचं असेल तर. आणि जर नॉनव्हेजमध्ये बनवायचं असेल तर कोळंबी राईस मी बनवीन, ज्याची रेसिपी मला काकू अंबरच्या आईने सांगितली आणि तो फारच कमाल आहे, जो मी एकदा घरी बनवलाही होता. त्याच्यामुळे त्याच्यावर मला कॉन्फिडन्स आहे की मी हे खाऊ घालू शकते लोकांना. सो मी ते बनवीन. ओके, तर हे पण खायचंय तुला आणि अजून सुद्धा बरंच खायचंय. खाता खाता एक जस्ट क्विक 13 क्वेश्चन्स करूया आपण, ठीक आहे? आय होप सगळी खरी खरी उत्तरं येतील. ओके. बरं शिवानी, तुझं निकनेम सांग मला. शिबू. 10वी मध्ये असताना तुला गणितात किती मार्क होते? मला नाही आठवत आहे, पण कमी असतील, कारण मला सगळ्यात कमी मार्क गणितात मिळाले. ओके. तुला राग आल्यावर तू काय करतेस? झोपते. सेलिब्रिटी क्रश? बापरे, विकी कौशल. म्युच्युअल फिलिंग. कॉलेज टाइम क्रशचं नाव काय तुझं? कॉलेज टाइम क्रशचं नाव नाही, नव्हताच. नाही. क्रश नव्हता? बरं. तुला कधी रिजेक्शन आलंय का? हां. मॉन्सून मध्ये लूपवर ऐकतेस तर रोमॅन्टिक सॉन्ग? देखो ना फनामधलं चिंब भिजलेले आत्ता ऐकतीये खूप जास्त. आणि ते रोमॅन्टिक नाही आहे, पण आहटे हो रही तेरी. हां, ओके. जर अभिनेत्री नसतीस तर? मेकअप आर्टिस्ट असते किंवा इंटेरियर डिझायनर असते. वा. शिवानीला इम्प्रेस करण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी करणं गरजेचं आहे? खरे वागा, भेटल्यापासून सुरुवातीपासून खरं वागा, चांगल्या ठिकाणी खायला घेऊन जा, चांगली गाणी शेअर करा. गाणी शेअर करा. ओके, मस्त आहे यार, बेसिक पण छान आहे. मुंबईचा वडापाव की पुण्याची बाकरवडी? पुण्याची बाकरवडी. सुबोध भावे यांना 1 वर्ड कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर तो शब्द काय? खूप आहेत. 1 वर्ड. बाप माणूस. वा. तुझं ड्रीम डेस्टिनेशन? बदलत असतात दर्शना, टू बी व्हेरी ऑनेस्ट यार, खूप बदलत असतात. आणि माणसांसोबत, म्हणजे नाही चिन्यासोबत इकडे जायचंय, अंबरसोबत इकडे जायचंय, आईबाबांसोबत इकडे जायचंय, असं होत असतं. सध्या लिस्टवर पहिला नंबर केदारनाथचा आहे. वा. केदारनाथ आणि ऋषिकेश. जाशील तू यावर्षी, आपण होप करूया. बरं, चुकलं की शिवानी सॉरी बोलते का? हो. शिवानीचा फर्स्ट पे किती रुपये होता? आयुष्यातली पहिली कमाई किती रुपये होती? आय थिंक 1,500 रुपये. 1,500. वाव. पण तो वेगळ्याच कारणासाठी होता. म्हणजे आईसोबत एके ठिकाणी मेहंदी काढायला गेले होते मी, मेहंदीच्या ऑर्डर्स घ्यायचो मी आणि आई, तर तेव्हा
1,500 रुपये मला मिळाले होते त्याचे. वा, तर आज मी प्रयत्न करते ॲटलिस्ट एक फुल तरी काढून घ्यायचं माझ्या हातावर. शिवानी, थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि खूप भारी वाटतंय तुला तू भेटशी नव्यानेमध्ये बघायला. 2 वेगळे रोल, रेट्रो आणि आत्ताची ती गौरी. खूप मस्त आहे. ऑल द बेस्ट. मस्त काम करत राहा. सेटवर येईन तेव्हा गप्पा मारूया. आता ही सगळी थाळी संपवायची आणि याच्यानंतर बरं ज्या तुझ्या डिमांड्स आहेत त्याही इथे येणार आहेत. सो ऑल द बेस्ट आणि हसत राहा अशीच. नाईस मीटिंग यू.